मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगेंनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला। 20 तारखेपर्यंत राज्य सरकारला चर्चेची दारं खुली आहेत। अंतर्वालीतून पाय बाहेर टाकल्यावर कुठलीही चर्चा नाही असं जरांगे म्हणाले। दरम्यान आंदोलनात हसू होईल असं कृत्य एकाही मराठ्याने करू नये असं आवाहन देखील जरांगेंनी केलं। ते संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते। आपण पाहूया जरांगे नेमकं काय म्हणाले आणि त्यांनी सरकारला काय इशारा दिला। 20 पर्यंत तुम्हाला दारं खुले तुम्ही चर्चा करा, पण एकदा अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला की दारं बंद। चर्चा फिरच्या नाही करणार आम्ही। दारं खुलेत पण 20 एकदा आम्ही बाहेर पाऊल टाकला की विषय संपला। आणि मराठ्यांना सुद्धा विनंती की शक्ती दाखवण्याची वेळ, शांततेत लोकांची इच्छा पूर्ण करायची नाही गोळ घालून। त्यांना वाटतं मराठ्यावर गुन्हे दाखल व्हावा असं व्हावा, बाकीच्यांना इतरांना हसू होईल असं मराठ्यांच्या एकाही माणसानं कृत्य नाही करायचं। चांगली गोष्ट आहे ना, उद्घाटन होतं आहे 22 तारखेला। आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्र भारतातल्या सगळ्या जनतेचा। आणि आम्ही आरक्षणाची लढाई लढायला 20 तारखेपासून मुंबईकडे मराठा समाज जातो आहे। आम्ही रस्त्यानं सुद्धा साजरा करू शकतो आनंद। भगवान श्रीरामानं सरकारला सद्बुद्धी दिली पाहिजे, केंद्र सरकारला राज्य सरकारला, की त्या मराठ्यांवरती अन्याय होतो आहे आणि त्या मराठा समाजाचा हक्काचं असणारं ओबीसीतलं आरक्षण द्यावं ही सद्बुद्धी सरकारला दोन्ही पण द्यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।